रवींद्र चव्हाणजीच्या नेतृत्वामध्ये आता तर आपण थोडं यश संपादन केलं आहे। पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठं यश संपादन करायचं आहे। पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात राहण्याकरता आपल्याला काम करायचं आहे। पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचं काम करायचं आहे। खरं तर देवेंद्रजी आणि व्यासपीठाचं खऱ्या अर्थाने मी सांगतो, आज माझ्या आईचं पुण्यस्मरण आहे। मागच्या वर्षी माझी आई गेली। या गोष्टीची सर आहे की मी आईला जास्त वेळ देऊ शकलो नाही। पण आई म्हणजे पार्टी आहे। आणि माझ्या आईने सांगितलं, तुम्ही सांगितलं की पार्टी सर्वप्रथम आहे। आपल्याला पुढे असंच काम करायचं आहे। चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजपा, गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपा, पंचायत ते पार्लमेंट पर्यंत भाजपा, विकासाचे दुसरे नाव भाजपा, भविष्याची नवी दिशा भाजपा, हे आपल्याला पुढे न्यायची आहे। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझ्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी, तुम्ही सर्वांनी, माझ्या काही आमदार खासदार सर्वांनी, व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी वरच्या खालच्यांनी माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील ते मला क्षमा करा, एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि तुम्हाला सर्वांना नतमस्तक होऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। एकदम भावनिक नोटवरती भाऊंनी हा कार्यक्रम